दिगंची जिल्हा परिषद हा ओबीसी साठी रिझर्व आहे। या ठिकाणी ओबीसीच्या जागेवर राखीव असणाऱ्या या मतदारसंघावर माझ्यासारख्या ओपन मध्ये असणाऱ्या कार्यकर्त्यानं नेत्यानं अर्ज भरणं हेच मोठा त्यांचा वैचारिक पराभव आहे असं माझं मत आहे। वैचारिक पराभव, हे नुकसान झालं तर हरकत नाही। आज तुम्ही भरलाय, आज म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावं, लक्षात घ्या, काळ सोकावा। आणि तुम्ही स्वतः उभा राहता, नाही जमणार। कदाचित काय असं येतंय फेडणं की अमरसिंह देशमुख ह्याच्यावर बोलणार का, तर बोलणार। ओपनची बाजूला जातील गेली तरी हरकत नाही, पण अमरसिंह देशमुख हे बोलणारच। माझं राजकीय नुकसान झालं तरी सुद्धा मी बोलणारच, किती नुकसान झालं हे मी बोलणार, नाही चालणार। रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का। हाँ, कुणबी उमेदवारावर आता बापूसाहेब बऱ्याच वेळा त्यांनी टीका केली आहे। ज्या टायमाला भैया उभा राहिले होते त्या टायमाला जेव्हा कुणबीवरती टीका होत होती त्या टायमाला बोलले नव्हते, पण आता बोलायला लागली। मला पत्रकारांच्या सर्व साक्षी किंवा ज्यांना सगळ्यांना सांगतो, कुणबी उमेदवाराच्या बाबतीत बापूसाहेब बोलले। आता बापूसाहेबाला घटना मान्य नाही का? घटना बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, त्यात कुणबीला ओबीसी ठरवले ना, एक तर मग घटना बदलायला पाहिजे। आता ह्या इथल्या उभा करताना तुम्हाला बऱ्याच लोकांना माहीत असेल, उभा करायच्या अगोदर महिन्यापासून माझ्या मागे बापूसाहेब म्हटलं म्हणजे तुमच्यातला दाखला तुम्ही अर्ज आहात, त्यावेळेला कोणतं एम नव्हतं का? आता जे बापूसाहेब भाषण मी बी ऐकली होती भाषण, पण बापूसाहेब हे सच्चाईपेक्षा जे दाखवलं ना ओबीसीसाठी करतो त्याच्यात ॲक्टिंग जास्त होती, त्याचा एक फार ते चेहरा देसाई दाखवल्याचा चेहरा वेगळा आणि खरा चेहरा वेगळा होता, आणि त्याचा अनुभव मी आता 2 महिन्यातून घेतला।